भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार यादींचे विशेष सखोल पुनरीक्षण अभियान जाहीर केलं आहे। या पार्श्वभूमीवरती 29 जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये नागरिकांना या मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन करण्यात आले। या विशेष पुनरीक्षणात एकही पात्र नागरिक वगळला जाणार नाही आणि एकही अपात्र व्यक्तीचा समावेश होणार नाही या तत्वावरती मतदार यादी अद्ययावत केली जाणार आहे। ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील 6,854 मतदान केंद्राशी संलग्न सुमारे 74,50,525 मतदारांची माहिती तपासण्यात येणार आहे। 30 जून ते 29 जुलै या कालावधीमध्ये प्रत्येक मतदान केंद्रावरील बूथ लेवल अधिकारी घरोघरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेणार आहेत। नागरिकांनी आवश्यक ती माहिती देऊन BLO यांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। ज्या नागरिकांचे किंवा त्यांच्या आई-वडील, आजी-आजोबांचं नाव 2002च्या मतदार यादीमध्ये आहे त्यांना नाव समाविष्ट करण्यासाठी स्वतंत्र पुरावे सादर करण्याची आवश्यकता नाही। मात्र नाव नसल्यास जन्मतारखेनुसार आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील। 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे। त्यानंतर 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत दावे आणि हरकती करता येतील। त्यावरील सुनावणी 3 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार असून 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। अंतिम यादीत दावा किंवा हरकत फेटाळल्यास संबंधित नागरिकांना प्रथम जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी ठाणे यांच्याकडे आणि त्यानंतर आवश्यक असल्यास मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अपील करण्याची संधी उपलब्ध राहणार आहे। नमस्कार। निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे SIRच्या महत्त्वाच्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे। एन्युमरेशन फॉर्म वाटप करणे आणि तो भरून घेणे या टप्प्याची उद्यापासून सुरुवात होत आहे। 30 जून ते 29 जुलै या कालावधीमध्ये एन्युमरेशन फॉर्म देणे आणि ते भरून घेणे या पद्धतीने BLO घरोघरी जाऊन कारवाई करतील। या अनुषंगाने आपले एन्युमरेशन फॉर्म प्रिंटिंग जे आहे ते पूर्ण आपण 3 दिवसापूर्वी करून BLOंकडे त्याच्या प्रती दिलेल्या आहेत। ठाणे जिल्ह्यामध्ये 74,50,515 इतक्या मतदारांचा आपल्याला एन्युमरेशन फॉर्म वाटप करायचं आहे आणि ते भरून घ्यायचे आहेत। एन्युमरेशन फॉर्म भरताना जी आवश्यक 12 कागदपत्रं आहेत तर ती 12पैकी जी आवश्यकता पडते तर ती त्यांच्या एलिजिबिलिटीनुसार आपण यादी प्रसिद्ध केलेली आहे। त्यापैकी जे आवश्यक कागदपत्रं आहेत, जे सर्टिफिकेट आहेत ते मतदारांनी द्यावे। एन्युमरेशन फॉर्म हा प्रिंटेड असतो, त्यामध्ये मतदाराचा फोटो, नाव, एक QR कोड त्याच्यामध्ये असतो। 2002मध्ये स्वतः मतदार असतील किंवा त्यांचे आई वडील, आजी आजोबा यापैकी कोणी मतदार याची माहिती एन्युमरेशन फॉर्ममध्ये भरणं आवश्यक आहे। त्या पद्धतीनं सर्व प्रचार प्रसिद्धी आपण महापालिकेमार्फतही देत आहोत। महापालिकेचे 6 अतिरिक्त आयुक्त हे देखील ॲडिशनल DO म्हणून या SIRमध्ये काम पाहणार आहेत आणि त्या अनुषंगाने सर्व जिल्हा प्रशासनातील अधिकारी, जिल्हा परिषद असेल, महापालिका असतील, महसूल विभाग असेल आणि इतर जे राज्य शासनाचे विभाग आहेत त्यांच्या विविध याच्यामध्ये नियुक्त्या झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना ते सहकार्य करतील, त्यामध्ये काम करतील। ठाणे जिल्ह्यामध्ये 18 मतदारसंघ आहेत आणि त्या अनुषंगानं 18 मतदार नोंदणी अधिकारी आहेत। 6,894 इतक्या मतदान केंद्र स्तरीय अधिकारी BLOज आपल्याकडे नियुक्त आहेत। तर या 6,894 मतदार यादी भागावरती या SIRमध्ये काम होणार आहे। 2002 मध्ये जे मतदार असतील तर त्या अनुषंगाने त्यांच्यासाठी एन्युमरेशन फॉर्ममध्ये सेल्फ ते मॅपिंग करू शकतात। जे 2002मध्ये मतदार नसतील त्यांना प्रोजेनी मॅपिंग त्यांच्या आईवडिलांचं किंवा आजी आजोबांची माहिती देऊन ती मॅपिंग करता येईल। इलेक्शन कमिशनचा जो यावेळेसचा घोषवाक्य आहे तर तो सगळ्यांनी म्हणजे त्याचा घोषवाक्याचं महत्त्व लक्षात घेणं गरजेचं आहे। नो एलिजिबल सिटीजन इज लेफ्ट आउट, नो इनएलिजिबल पर्सन इज इन्क्लुडेड। म्हणजेच मतदार यादीमध्ये कोणत्याही अपात्र व्यक्तीचा समावेश होणार नाही आणि सर्व पात्र नागरिकांचा समावेश मतदार यादीमध्ये व्हावा, अशा पद्धतीने इलेक्शन कमिशनचं घोषवाक्य आहे। त्या पद्धतीनं प्रशासनाने पूर्णपणे तयारी केलेली आहे। राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असतील यांची देखील बैठक झालेली आहे आणि जे राजकीय पक्षाचे BLAs असतात, बूथ लेवल एजंट,
त्यांची देखील नियुक्ती ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने झालेली आहे. 29 जुलैपर्यंत या एन्युमरेशन फॉर्म भरून घेतल्यानंतर 5 ऑगस्टला आपला ड्राफ्ट रोल पब्लिश होईल आणि ड्राफ्ट रोल पब्लिश झाल्यानंतर त्यानंतर दावे हरकती याचा कालावधी असेल. तर जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचणे आणि एन्युमरेशन फॉर्म भरून घेणे, जेणेकरून ड्राफ्ट रोलमध्ये मॅक्झिमम एलिजिबल वोटर्स जे आहेत, सिटिझन आहेत, तर ते आपल्याला इन्क्लूड करता येतील. हा या 1 महिन्यातला कामकाजाचा भाग असेल आणि या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये इंटेन्सिव्ह पद्धतीने आपण मतदारांपर्यंत पोहोचणार आहोत.